देहांत असून न देखती समस्त देवी श्रीराम त्या वानरात हे विलाती गुप्त जनदृष्टी तिघजणांकडे गेल्यानंतर जसं म्हणतात त्या ठिकाणी प्रत्येकाजवळ असताना देव आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी रामू आता सर्व सुखाची आरमू भ्रांतीची कामू ईश्यावरी. कारण सगळे त्या ठिकाणी स्त्री असो पुरुष असो लहान मुलगा असो किंवा त्या ठिकाणी पशु असो पक्षी असो सगळ्यामध्ये असताना तो भरलेला आहे. तसा रामचंद्र परमात्माने त्या आनंदी असताना म्हणतात लपून बसलेले आहे. वाली सुग्रीव युद्धाती दुर्धर पावया श्रीरामचंद्र वनी वसोनी अगोचर नरवानर न देखती. कारण त्या ठिकाणी असणारे रामचंद्र प्रभू असे लपून बसलेले कोणाला त्या ठिकाणी दिसणार नाही. किष्किंधेमध्ये असणारे वाणीचे असणारे जे सैन्य यायला सुद्धा असणारे दिसणार आणि या सुग्रीवाचं जे सैन्य यायला सुद्धा असणारे दिसणं म्हणतात. निकट न देखती नरवीर देखो न शक्ती ऋषीवर त्यासी केवे देखे वारी वानर अगोचर श्रीराम. कसा या ठिकाणी परमात्मा कोणाला त्या ठिकाणी दिसत नाही. आतापर्यंत असणारे वनामध्ये जाऊन तपश्चर्या केलेले गाड्या त्या ठिकाणी असणाऱ्या वाढवलेल्या नकाच्या असताना चुंबडी केले म्हणतात तपश्चर्या करतात. कोणी उलट असताना टाकून घेतलेले अशाला सुद्धा त्या ठिकाणी राम भेटला नाही. म्हणून त्या ठिकाणी राम आणि बसलेले आहे. गोचरा नदीचे अगोचर येते तो मुळीचेच ब्रह्मसूत्र जवळी असता श्रीरामचंद्र नरवानर न देखती. कोणीच त्या ठिकाणी असताना पाहिजे म्हणतात. एवढी आलेली असणारे बसलेले नर न पाहिजे नाही म्हणतात. वानराला नाही कोणाला त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू दिसणार. सगळे देवामध्ये असणारे आनंद झालेला आहे. स्वर्गामध्ये पाहू लागलेले आता वाणीचा आणि रामाचा सुग्रीवाचं युद्ध कसं आहे म्हणून सगळे असणारे शांत झालेले आहे. आजो हे कथा ती विस्तार श्रीराम कोणा नवे गोचर साधू जाणत्या विचार श्रीरामचंद्र गुय गुबुध. कारण त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू कोणाला दिसणार नाही. प्रत्येकाजवळ असणारा राम आहे पण तो कोणाला दिसत नाही. ज्याने असणारी भक्ती केली म्हणतात तुकाराम महाराज असा त्याला दिसलेला आहे. कारण तो साठविला हरी जेने हृदय मंदिरी त्याची सरली वेळधार झाला सफळ. आपण तुकाराम महाराजांना हृदयामध्ये साठवलेला आहे. तसाच असताना सावता बाबा आहे. सावता माळी त्या ठिकाणी पंढरपूरला कधी गेले नाही. कधीच असताना म्हणतात आपल्याच शेतामध्ये सतत त्या ठिकाणी असताना भजन